पहिल्या मनुष्याचे 5 अपत्य आहेत, 2 पुत्र आहेत, प्रिय उत्तानपाद, 3 कन्या, आकृती देव होती वसू. 5 अपत्य प्राप्त झाले. परंतु या प्रथम मनुष्याला अपत्य प्राप्त होण्यापूर्वीचं जे संकट होतं, पहिला जो निर्माण झाला त्याला राहायचं होतं. प्रश्न होता, अपत्य नंतर निर्माण झाल्यानंतर पूर्वी राहण्याचीच व्यवस्था नव्हती. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून हा मनुष्य आणि ही स्त्री निर्माण झाली, तेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडे राहण्यासाठी जागा मागितली. ब्रह्मदेवाने ती उचला केला. तर अनुकूल जागा कुठे आहे? ही पृथ्वी आहे, पण याचं नाव पृथ्वी नाही, तिला मेघिनी म्हटलं. पुन्हा ही क्षिती आहे, ही जलव्याप्त आहे, पाणीच पाणी. असं हे वाक्य आहे, पृथ्वी पाण्यात बुडालेली आहे, वाक्य असं आहे. आणि मग वराहाने ती पृथ्वी बाहेर काढली, हे वाक्य आहे. पण आपण जर नीट वाक्य विचार केला, बघितलं की पृथ्वी पाण्यात बुडाली होती, वराहाने ती काढली, खूप पाऊस झाला, पाणीच पाणी झालं. तेव्हा आपण काय म्हणतोय, गाव पाण्यात बुडालं. म्हणजे गाव उचलून पाण्यात टाकलं नाही, पाणी गावात शिरलं, एवढं पाणी आहे. म्हणजे एवढं पाणी की पृथ्वी ही जलव्याप्त, राहण्यायोग्य जागा शिल्लक नव्हती. मग ही पृथ्वी राहण्यायोग्य करण्याचं काम कसं काय होईल? ब्रह्मदेव चिंतन करतायत, तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून एक छोटासा प्राणी प्रकट झाला आणि तो रूपम एकच संकरम रूपम, हे तर सुंदर रूप वराह रूप आहे. आणि वराह म्हणता एवढं व्यापक मोठं रूप धारण केलं, महावराह, महासुख, ज्याला यज्ञरूप म्हटलंय. वराह म्हणजे रस्त्यावर फिरणारा वराह आणि त्या वराहाची कल्पना चुकीची आहे. जरी माणूस देवासारखा दिसत असला तरी तो देवच आहे ही गॅरंटी नाही. तसं रस्त्यावर फिरणारा वराह आणि त्या वराहाचं आकार साम्य असेल, प्रत्यक्ष साम्य कुठलं, त्या वराहाला म्हटलेलं आहे यज्ञसूत्र. हा यज्ञरूप, यज्ञ नारायण. कारण सृष्टीचं व्यवस्थापन म्हणजे यज्ञ आहे. सृष्टीचं व्यवस्थापन, सृष्टी व्यवस्थित चालली यासाठीची व्यवस्था ब्रह्मदेवाने केली. गीता याला पुरावा आधार आहे. सहयज्ञा प्रजा सृष्टा स्वरोवाच प्रजापती. प्रजापती ब्रह्मदेवाने यज्ञासह सृष्टी निर्माण केली, यज्ञासह. आणि यज्ञ म्हणजे ही व्यवस्थापन आहे की परस्परांना मदत करण्याची एक सुंदर व्यवस्था, परस्परावलंबी व्यवस्था निर्माण केली की जे देवांना हवं ते माणसांनी द्यावं, जे माणसांना हवं ते देवांनी द्यावं. मी जातो ना, देवा भावता देव हे देवा भावयंत परस्परं भावयंत श्रेयपरवासनं. देवांना काय हवं तर देवांना हवं ते यज्ञातून द्यायचं, आणि माणसांना हवं तर देवांनी भोगरूपाने द्यायचं. ही व्यवस्था. कोणीच कोणावरती कोरवडी करायची नाही, एकमेकांशी बांधलेली ही व्यवस्था. असं ब्रह्मदेवाने उत्कृष्ट व्यवस्थापन. जसं संविधान देशाचं निर्माण करताना संसद, राष्ट्रपती आणि न्यायालय, न्याय संस्था, या 3 गोष्टी एकमेकांना बांधून ठेवल्या. न्यायाधीश जर चुकीच्या मार्गाने जात असतील तर संसद त्याला घरी पाठवेल किंवा राष्ट्रपती त्याचा बरखास्त करतील. राष्ट्रपती चुकत असेल तर संसद त्यांना बरखास्त करेल.
म्हणून जे देवांना हवं ते माणसाकडून, जो माणसांना आवडतं ही यज्ञ संस्था आहे. आणि हा सगळ्यात पहिला धर्म आहे, ज्याला पुरावा आहे. आपण रोजच म्हणतो धर्माणी प्रथमानी. हा प्रथम धर्म होता. ताने धर्माणी प्रथमानी असं यज्ञेन यज्ञमयदंत. यज्ञाने यज्ञपुरुषाची उपासना करणं हा धर्म प्रथम धर्म ही व्यवस्था आहे. आणि पहिला मनुष्य त्याचे अपत्य. यासाठी वराहाने ही पृथ्वी माणसाला राहण्यासाठी तशा पद्धतीने दिली आहे, उपलब्ध करून दिली. पण याच मार्गामध्ये आलेला आलेला जे वैकुंठाचे द्वारपाल जैन आहे, सनकादिकांच्या शापाने पृथ्वीवरती ज्यांना दितीचे पुत्र म्हणून आले हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, त्यातला हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप याचा अर्थ आहे हिरण्य म्हणजे सोनं, सत्ता, ऐश्वर्य. कश्यप म्हणजे गादी, आसन. ज्याला कायम सत्तेचं आसन आपल्या स्थानात राहावंसं वाटतं तो हिरण्यकश्यप. आणि ज्याला आपल्याला सगळ्यांनी घाबरून राहावं, कारण आपली सत्ता आहे, आपला अधिकार आहे, आपण आपल्याला सगळे घाबरले पाहिजे, अशी ज्याची भावना तो हिरण्याक्ष. जो सगळ्यांनाच घाबरून गेला, सगळ्यांनी मला घाबरलं पाहिजे. जेव्हा तो वरुणदेवाकडे आला आणि युद्धाचं चॅलेंज दिलाय, वरुणदेव म्हणाले मला तुझ्याशी लढायचं नाही बाबा, तू मोठा आपण राहा असं नाही. वरुणदेव सांगताय पण तुला बरोबरीचा एक आहे जो सागरामध्ये आहे, प्राणी आहे. जर तुला एवढा तुझ्या ताकदीचा अभिमान आहे तर तो प्राणी सागरामध्ये आहे, जातो. तर हिरण्याक्ष ज्याला पाण्यात प्रवेश करत होता हा महावराह दिसलाय. आणि मग त्या महावराहाचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध होऊन वराहाने हिरण्याक्षाला संपवलंय. आणि ही पृथ्वी मानवाला राहण्या योग्य प्रमाणात. म्हणूनच तेव्हापासून उच्चार होतो श्वेतवारा हा कल्पे वंगस्थ म्हणून करेल. श्वेतवारा हा कल्प म्हणजे त्याचा अगदी माणसाच्या भाषेत विचार केला. म्हणजे पृथ्वीचं वयोमान काढलं तरी ते किमान 50 अब्ज वर्ष त्याच्यापेक्षा जास्त. इतक्या वर्षापासून ही पृथ्वी अंतरिक्षामध्ये परिभ्रमण करते, जी पाण्याने वायूच्या द्वारे वायूला गती दिली आहे आणि जलयुक्त आहे, तेज ग्रहण करणारी आहे, धारण करणारी आहे, मैत्रीय आहे आणि अन्न प्रदान करणारी आहे, ती वसुंधरा आहे, वसुंधरा. अशा पृथ्वीवर माणसाचं वास्तव्य सुरू झालं. आणि हा पहिला राजा ज्याचं नाव स्वयंभुव, पत्नीचं नाव शतरूपा, 5 अपत्य, बहिष्पती नावाची राजधानी त्यांनी निर्माण केली. आणि त्याच वेळेला ब्रह्मदेवाच्याच पासून निर्माण झालेले गौतम ऋषी सरस्वतीच्या किनारी तपश्चर्या करतात. तेव्हा ही मधली कन्या देवहूती, तिचा विवाह गौतम ऋषींशी त्याने करावा. सरस्वतीच्या किनारी कर्दम ऋषींची देवहूतीचा जी अतिशय सुंदर एक राजकन्या पण ऋषी पत्नी बनली. आश्रमात राहू लागली. कर्दम ऋषींच्या क्रियायोगामध्ये साधनेमध्ये त्यांनी सहभाग दिलाय. स्वतःच निपण बाजूला ठेवलं. पण अट होती लग्नामध्ये, विवाहामध्ये कर्दम ऋषींनी अट ठेवली होती. देवहूतीला सांगितलं माझ्याशी विवाह करायचा असेल तर माझी अट आहे अपत्य प्राप्त झाल्यावर मी संन्यास घेईन. मान्य असेल तर विवाह. देवहूतीने मान्य केलं. विवाह झाला. विवाहानंतरचा बराचसा कालावधी साधनेमध्ये चाललेला आहे. आणि मग त्यानंतर
देवहूतीने कन्यांना जन्म दिला. त्या 9 कन्या आहेत, पण एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. श्रद्धा नावाची कन्या आहे, अनसूया नावाची ही कन्या, अरुंधती कन्या आहे, गती नावाची कन्या आहे, शांती नावाची कन्या आहे, ख्याती नावाची कन्या. या एकापेक्षा एक सुंदर मुली जेव्हा जन्माला आलेल्या आहेत, तेव्हा देवहूतीने पतीला प्रार्थना केली. जेव्हा कर्दम संन्यास घ्यायला निघाले, तेव्हा देवहूती विनंती करते की आपण संन्यास घ्यावा, पण माझी विनंती आहे की या मुली आहेत, त्या मुलींचा मी विवाह कसा करू. मी एक स्त्री आहे, तर माझी विनंती आहे की या मुलींना एखादा भाऊ जन्माला यावा, मग आपण संन्यास घ्यावा. कर्दमांनी विचार केला की भगवंताने आपल्याला वचन दिले की मी तुझ्याकडे येणार आहे, म्हणून कर्दम ऋषी थांबले. आणि कालांतराने कर्दमांना पुत्र प्राप्त झाला. पुत्र रूपाने भगवान आले आणि आपल्याच नामकरण केलं कपिल. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने नामकरण केलं. आयम सिद्ध गणाधीश सांख्या प्राणे सुसंवतः लोके कपरित्याख्या गणतांती कीर्तिवर्धना. सांख्य शास्त्र सांगणारे भगवान कपिल. जसं योग शास्त्राचे प्रणेते पतंजली मुनी आहेत, तसं सांख्य शास्त्राचे प्रणेते भगवान कपिल आहे. आणि या कपिलांच्या जन्मानंतर कर्दमांनी संन्यास घेतला. या 9 मुलींचे विवाह 9 ऋषींशी झाले. ज्या कला नावाच्या मुलीचा विवाह मरीची ऋषींशी झाला. अत्रि ऋषीची पत्नी बनली अनसूया. अरुंधती वशिष्ठांची पत्नी बनली. गती ऋषींची पत्नी बनली. ख्याती भृगुऋषींची पत्नी बनली. शांती अथर्वा ऋषींची पत्नी बनली आहे. अशा या मुलींचे विवाह झाले. आणि विवाहादी झाल्यानंतर आता आश्रमामध्ये फक्त माता देवहूती आणि त्यानंतर कपिल आहे. आई आणि मुलगा आश्रमात आहे. अशा वेळेला सगळा प्रपंच झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. आणि आता अशा मातेने ओळखलंय की आपला हा पुत्र जो आहे तो साक्षात ईश्वर आहे, तो केवळ माझा मुलगा आहे. म्हणून देवहूतीने आश्रमात असताना आपल्या मुलाला ईश्वर म्हणून ती शरण गेली, सद्गुरू म्हणून शरण गेली. तमत्वामताहं शरणं शरण्यं स्वकृत्य संसारतरो कुठारं जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्भावनां पुरुषं. मुलाला ईश्वर सद्गुरू म्हणून ती नमस्कार करते आणि म्हणते, मी आपल्याला शरण आली आहे. मला या संसाराच्या पलीकडे काही आहे का याबद्दलचा उपदेश करा. तेव्हा कपिलांनी आपल्या आईला सांगितलं की प्रपंचाच्या पलीकडेही आनंद आहे. प्रपंचामध्ये सुख आणि दुःख, संसारामध्ये सुख आहे, पण प्रपंचाच्या पलीकडे किती दिवस प्रपंचात राहणार आहे, किती दूर घडायचंय. कधीतरी हा विचार केला पाहिजे की या प्रपंचापेक्षा काहीतरी उत्तम, कायम आनंद देणारं असं काय आहे हे मिळवलं पाहिजे. कारण बाकी सगळ्या गोष्टी आहेत ज्या कितीही मिळवल्या तरी कायम आनंद देत नाही. म्हणत नाही, मिळवत राहतो. दुःख प्राप्त होतं तरी करत राहतो.
पण असं काही क्षेत्र आहे का तेव्हा कपिल म्हणत आहोत योग आध्यात्मिक पुंसः हे वाटेल अध्यात्म हा सगळ्यात सुंदर प्रपंचाच्या पलीकडे असणारा कायमचा आनंद म्हणजे अध्यात्म, शाश्वत आनंद. आणि मनुष्य म्हणून जो जन्माला आला आणि त्याने जर अध्यात्माचा विचारच केला नाही तर त्याने जीवनातली एक सगळ्यात मोठी संधी गमावली असं म्हणावं लागेल. जीवनात येऊन त्याने प्रपंच केला असेल, पैसा मिळवला, घरदार निर्माण केलं, मुलांचा मार्ग लावला, सगळं काही उत्तम केलं असेल, पण अध्यात्म जर नसेल तर जीवन अपूर्ण. यासाठी योग अध्यात्म आणि अध्यात्म हे असं आहे जे दुःखाचं दुःखपण संपवतो आणि सुखाचंही सुखपण. कारण आनंद हा शब्द असा आहे की ज्याला विरोधी शब्द नाही. सुखाला विरोधी शब्द आहे दुःख. नाहीतरी काय आहे हे जग दुःखमूळ आहे असं म्हटलंय. दुःखमूळ आहे आणि या जगामध्ये एक स्कीम आहे, नाहीतरी कलियुगाचं स्कीम असते एका वेळी. अशी स्कीम सुद्धा या जगात आहे. कशी स्कीम आहे की ज्याला सुख पाहिजे असेल त्याला त्याच्यावर डिस्काउंट दुःख घ्यावं मिळणार. किती कसं सांगितलं, सुख पाहता जगा पाळे दुःख भरवता ही स्कीम आहे. जेव्हा एवढं सुख घ्यायचं असेल तर पर्वतावर दुःख त्याच्यावर आपोआप भेट मिळतं. पर्वतावर दुःख आहे कारण दुःखमूळ जग असल्याने जगी सर्व सुखी असा पूर्ण आहे. सुखाची अभिलाषा संसारातला माणूस नेहमी त्याचं वाक्य असतं, पण तो स्थूल पुरुष असतो. संसार सुखाचा, संसार सुखाचा. हा संसार सुखाचा असणं म्हणजे काही कायमचा आनंद नाही आहे, तो तात्पुरताचा आनंद आहे, क्षणिक आनंद आहे. पण अध्यात्म हा विषय असा आहे जो शाश्वत आनंदाचा ठेवला आहे. आणि म्हणून साधू संत पुन्हा पुन्हा प्रत्येक संसारी व्यक्तीला आग्रह करतात की अध्यात्माचा बद्दल सगळे साधू संतांचे विचार घेण्यासाठी
अध्यात्म सर्वश्रेष्ठ आहे हे पाहिजे. म्हणून अध्यात्माचा सर्वात सुंदर प्रांत आहे भगवंताची भक्ती. आणि या भक्ती परमेश्वराची आवडती कशी भक्ती केली पाहिजे, मला आवडते कशी भक्ती होऊ पाहिजे. परमेश्वराची आवडते ती भक्ती आहे. जी थोर भक्ती जी भगवंताला आवडते ती भक्ती महत्वाची आहे. भगवंताला आवडते ती भक्ती कशी, काचित रुचिता भक्ती. तेव्हा कपिल म्हणतात आपल्या आईला सांगितलं, अनित्या भागवती भक्ती सिद्धे गणीसी. अनित्या भागवती जी भक्ती परमेश्वराला आवडते ती कशी, कुठलंही निमित्त न करता केलेली भक्ती, मोबदल्याची अपेक्षा न करता केलेलं प्रेम, निष्कामता, जी निरपेक्ष असणार भक्ती परमेश्वराला. मला काही अपेक्षा नाही, मी पुन्हा चरणाशी आलो, तुला प्रणाम करायला आलो म्हणजे तुम्हाला काही दिलंच पाहिजे ही माझी अपेक्षा. मी तुझा आहे तू माझा, एवढीच देव माझा मी देवा असं प्रेम आहे. ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. मागताना तर अनेक जण मिळाला परमेश्वराकडे सतत मागतच राहतात. तुकोबारायांनी तर पांडुरंगाला म्हटलं की आहे रोज तुझ्याकडे सकाळ झाल्याबरोबर रात्रापासून शेजारतीपर्यंत सगळे येतात आणि मागत राहतात. काय माणूस आहे, काय आहेस तू, एवढ्याचं देणं करून ठेवलं
तुकाराम महाराजांनी दिवाळ खोर नारायण दिवाळ खोर कपिलाने आपल्याला भक्तीचं मर्म सांगितलं, भक्तीचं रहस्य सांगितलं की भगवंताची भक्ती करत असताना मी प्रत्येक काम परमेश्वरासाठी कसं करू शकतो, मी त्याच्यासाठी काय त्याग करू शकतो, ही भक्ती आहे. मी त्याच्याकरता प्रत्येक काम कसं करू शकतो, ही भक्ती आहे. मी त्याच्याबद्दल किती ऐकतो आणि किती नाही, ही भक्ती आहे. मी त्याची किती आठवण करावी न सांगता आपोआप मला त्याची सतत आठवण व्हावी, ही भक्ती आहे. मी त्याच्याकरता काहीतरी स्वतःवरती निर्बंध घ्यावे, त्याला व्रत म्हणतात. जे काही स्वतः नियम स्वतःकरता करून घेतले, तर हे ईश्वराबद्दलच एक प्रेम आहे. म्हणून भक्ती ही याप्रमाणे करावी. भक्तियोगाचा विषय तसा विस्तृत भागात 11 अध्यायांची कबीर गीता. भगवान कबीरांनी आपल्या आईला अध्यात्म उपदेश केला. त्यामध्ये जीवगती आहे, अष्टांग योगाचं विवरण आहे, प्रकृती पुरुष तत्वाचं संख्या किंवा त्याबद्दलचं विवेचन केलं आहे. गर्भात जीव कसा तयार होतो त्याबद्दलचंही वर्णन आहे. ध्यानयोग शेवटी असा सगळा एक सुंदरसा अध्यात्म उपदेश एक स्वतंत्र विषय आहे की 7 दिवस जरी कपिल गीता बघितली तरी हा विषय संपणार नाही. केवळ आपला ध्यानचा विषय इतका सुरेख हा भाग कबीराने आपल्या आईला सांगितलं आणि कबीर त्यानंतर निघून गेले. आश्रमात आता देवभूती एकटीच आहे आणि देवभूतीने त्यानंतर ध्यान लावले आणि हळूहळू आपल्या डोळ्यामध्ये भगवंताची मूर्ती जवळपास छापली गेली. शंखचक्र आपण असता भगवंताचं रूप हृदयामध्ये स्थिर केलंय आणि भगवंताची आठवण करता 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 नाभीतला वायू वरती स्वर्गाला सोडवायचे, उदान वायू वर सरकतोय, तो प्राण वायूसह हे पंचप्राण एकत्रित होऊन हृदयातून कंठातून भोगते ब्रह्मरंगातून तो बाहेर पडलाय. देवभूतीने भागवत पदाची प्राप्ती केली. भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की एक स्त्री असून सुद्धा जी भागवत पदाला कशी पोहोचली. 3 बहिणी आहेत पण 3 बहिणींचे स्वभाव भिन्न आहे. त्यातली देवभूतीच भागवत पदाला पोहोचली. तिचं चरित्र सांगितलं. 2 बहिणींचं चरित्र सांगितलं नाही कारण त्यांनी भागवत हा जो ग्रंथ आहे ज्यांची चरित्र लिहितात
ते चरित्र सांगण्याचं कारण ते त्या पदाला पोहोचले, भगवत स्वरूप झाले म्हणून भागवत आहे. तर देववृत्ती भगवत पदाला पोहोचले. आणि एक गृहिणी म्हणून, एक राजकन्या म्हणून होती, एक गृहिणी म्हणून, एक माता म्हणून, आणि हे सगळं प्रपंच करून आम्ही नेहमी प्रपंचाची सबब सांगत असतो. पण देवहूतीचं चरित्र बघितल्यानंतर प्रपंचाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा जी भागवत पदाला पोहोचली म्हणून वेदव्यासांनी तिचं चरित्र सांगितलं. एक स्त्री असून सुद्धा म्हणजे अध्यात्मामध्ये सगळ्यांना अधिकार, ईश्वर प्राप्तीचा अधिकार, यावे यावे लहान पोर हो का मोठे या केंद्र, सर्व कुठल्या जातीत असो, कुठल्या वर्ण असो, कुठला लिंग असो, सगळ्यांना ईश्वर प्राप्तीचा अधिकार, ईश्वर चिंतनाचा अधिकार आहे. आणि देववृत्तीने उत्तम प्रपंच करून आपल्या शेवटच्या कालावधीमध्ये ईश्वराची प्राप्ती केली आहे म्हणून तिचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. पण तिच्या दोन बहिणी मात्र केवळ प्रपंचात राहिले, त्यामुळे त्यांचं चरित्र या ठिकाणी सांगितलं नाही. जी आकृती होती तिचा रुची प्रजापतीशी विवाह झाला होता, आणि दुसरी जी लहान असताना प्रसूती, जिचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला. पुढे त्या प्रसूतीला, आकृतीला पण 12 पुत्र आहेत, तर प्रसूतीला ज्या कन्या आहेत, एकंदर 16 कन्यांचा विस्तार मांडला आहे. त्यामध्ये 13 कन्या या धर्माच्या पत्नी आहेत. श्रद्धा, मेधा इत्यादी ज्या उन्नती या सगळ्या धर्माच्या पत्नी झाल्या. मूर्ती त्याची 13वी पत्नी जी आहे, तिच्यापासून नर आणि नारायण जन्माला आले. हा भगवंताचा अवतार, यज्ञ हा भगवंताचा अवतार आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रेय अवताराचा उल्लेख या 4थ्या स्कंदात. आणि नर नारायण हिमालयामध्ये वेगवेगळी तपश्चर्या करतात, बद्रीनाथ क्षेत्र. नर आणि नारायण हा भगवंताचा अवतार. तो धर्मापासून आहे, धर्माची पत्नी मूर्ती. नंतर दक्ष प्रजापतीची 14वी कन्या स्वाहा ही अग्नीची पत्नी झाली, म्हणून अग्नीला अर्पण करताना स्वाहा उल्लेख होतो. नंतर जी 15वी कन्या स्वधा ही पितरांची पत्नी झाली, म्हणून पितरांना अर्पण करताना स्वधा नमस्तर्पयामी असं म्हटलं जातं. आणि 16वी कन्या सती भगवान शिवशंकराची पत्नी झाली. हे ऐकल्यावर विद्वानांनी मैत्रेयींना विचारलं, मी असं ऐकलंय की दक्ष प्रजापती आणि भगवान शिवशंकर दोघांचं वैमनस्य निर्माण झालं होतं. तेव्हा मैत्रेय म्हणता, हो हे बरोबर आहे. या सभागृहाचं अध्यक्षपद प्रजापतीकडे आहे. दक्ष प्रजापती हा सभागृहाचा अध्यक्ष आहे, आणि अध्यक्ष असल्याने अधिकार आहे. त्या सभागृहाचे सदस्य आहेत, ज्यामध्ये ऋषी आहेत, देव आहेत, हे सगळे सभासद आहेत. आणि सभासदांच्या निमित्ताने ज्यावेळेला अध्यक्षाचं आगमन झालं, आणि अध्यक्षाचं आगमन झाल्यावर सगळे उठून उभे राहिले. पण त्यावेळेला 2 व्यक्ती उठून उभे राहिले नाहीत. एक म्हणजे ब्रह्मदेव आणि दुसरा शिवशंकर. हे 2 सदस्य उठून उभे राहिले आहेत. पूर्वीपासून पद्धत आहे, हा शिष्टाचार आहे की सभागृहाचे अध्यक्ष आल्यानंतर उठून उभं राहणं हे काही आजकालचं नाही, हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. अशा या शिवशंकर उठून उभे राहिले नाहीत. दक्ष प्रजापतीला अत्यंत राग अनावडला अध्यक्षाचा, ती आता मर्यादा ओलांडली. ब्रह्मदेव उठून उभे राहिले, आक्षेप नाही, कारण ते वडील आहे, बसले ठीक आहे.
पण शिवशंकर हा माझा जावई पण आहे आणि तो कुटुंब बघायला हा स्वतः समजतो का? पण अध्यक्ष आपल्या जागेवर गेल्या आणि जागेवर गेल्याबरोबर अध्यक्षाने भाषणाला सुरुवात केली. श्रूयतां ब्रह्मर्षयो मे सहदेवा सहात्मयः. श्रूयतां, इथं बसलेल्या सगळ्यांनी ऐकावं. अयं गुरुगोपालानां निशब्दो निरपत्रपा. माझ्याकडे फौज आहे, अधिकार आहे. आणि या ठिकाणी या सभागृहामध्ये या एका व्यक्तीने सभागृहाची मर्यादा पाळलेली नाही. सद्भिर आचरिता पंथा येन सभ्येन भूषितः. येन सभ्येन हा जो बसून राहिला, येन सद्भिर आचरिता पंथा, ज्या चांगल्या माणसांनी घालून गेलेला मार्ग येन भूषितः याने मोडला. सभागृहाची मर्यादा याने पाळलेली मोडली आहे. आणि देशने शिष्यकाम प्राप्त एकतर याने मुलाप्रमाणे मानतो, कारण हा जवाई आहे माझा. कुटुंबाला दुर्बुद्धी झाली, याच्यात काय करून द्यायला माझी मुलगी दिली. किती माझी बोल सगळ्यात लाडकी माझी मुलगी जी मृगशावाक्षः हरणीप्रमाणे डोळे तुझे आणि हा असला मार्गट लोचना माकडाप्रमाणे डोळे. ज्याला माझी मुलगी दिली, राहतो कुठे हा? प्रेता वासेषु घोडेषु स्मशानात राहतो. भूतभय पिशाचाचे मित्रगण वेड्यासारखा फिरतो, नाचतो काय? चिता भस्म कृतस्नान, अंगाला चिता वस्त्र लावतो आणि नाम कार्याचं म्हणजे शिव. दक्ष प्रजापती अध्यक्ष सभागृहामध्ये भगवान शिवशंकराची भूमिका. पण हे श्लोक जर मी वाचले तर एका बाजूला ही निंदा वाटेल, पण दुसऱ्या बाजूने वाचलं तर ह्या स्तुती आहे. दोन अर्थात आहे. असं आपल्याला बरेच मुद्दे भागवतातही बघायला मिळतात. रामायणात शूर्पणखीने सीतेची टीका, सीतेची निंदा केली. रामायणामध्ये तू चांगली आहे, अशी आहे, तशी आहे वगैरे हा प्राकृतिक अर्थ. पण शूर्पणखीने जी निंदा केली आहे ती दुसऱ्या अँगलने बघितलं स्तुती आहे. शिशुपाळाने भगवान श्रीकृष्णांची निंदा केली, दुसऱ्या अँगलने बघितलं स्तुती आहे. संस्कृत भाषा किंवा दुसऱ्या बाजूने वळून पाहिलं. शिशुपाळ सुद्धा म्हणाला होता, एष सर्व धर्म बहिष्कृत. हा सगळ्या घटकून बहिष्कृत आहे, सर्व धर्म बहिष्कृत. अर्थ काय घेतला? दुसरं की कुठले सगळे धर्म याच्या ठिकाणी पोचतात. धर्म बहिष्कृत, याच्यापासूनच धर्म निर्माण होतात. असे अनेक शब्द आहेत. तर एक प्रकारे भगवान शिवशंकराला अश्व म्हटलं दक्ष प्रजापती. आता भगवान शिवशंकर शिव आहेत की अश्व आहे? सर्वप्रथम भगवान शिवशंकर चिताभस्म आपल्या शरीराला लावतात. चिताभस्म लावतात, हातामध्ये त्रिशूळ धारण करतात, गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे, मस्तकावर जटाभार आहे, चंद्र आहे. भगवान शिवशंकरांचा डमरू धारण करतात. 3 नेत्र आहेत, त्यांना बिल्वपत्र प्रिय आहे. व्याघ्रांबर कमरे होती आहे आणि गजचं अंगावर बांधलेलं आहे. असे भगवान शिव. अशिव कशी आहे? नाम शिव आहे, मग त्याचं शिवत्व काय, पवित्रत्व काय? हा उल्लेख पुढे जागरा सती या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो. भगवान शिवच्या सभागृहामध्ये शाब्दिक चकमक झाली होती आणि शिवशंकराने सभात्याग केला. नंदीने शाप दिला, ऋषीने
शिवभक्तांना श्राप दिला आणि सभागृहातून नवदक्ष प्रजापतीने शिवशंकरांना सस्पेंड केलं, बहिष्कृत केलं आणि त्यानंतर कोणीही यांचं नाव या सभागृहात घ्यायचं नाही असं म्हटलं. दक्ष प्रजापतीच्या सभागृहातून शिवशंकर बोलून गेले आणि काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने बृहस्पती नावाचा यज्ञ होता आयोजित केला. सगळ्यांना निमंत्रित केलं, महादेव सोडून. हरिद्वारजवळ कंकर या ठिकाणी त्याने यज्ञ आयोजित केला. त्यावेळेला सतीच्या मनामध्ये जे चाललेलं आहे की आपल्या माहेरी एक मोठा कार्यक्रम उत्सव, आपल्या सगळ्या बहिणी विमानापासून चालल्या आहेत आणि त्याही अतिशहाण्या अशा ते मुद्दाम कैलास पर्वतावरून चालले आहेत. सुखदेव सुद्धा वर्णन करतात की त्या जाताना गळ्यात किलोमीटरचे दागिने घालून राहत आहेत, हिला हिरवायला निष्ठा सोबा असा आणि बिचारी सगळे आकाशात पाहते. कैलास पर्वतावर भगवान शिव आणि सती बसलेले आहेत. आता विषय कसा काढावा, तेव्हा सतीने विषय असा काढला, प्रजापतेस्य श्वशुरस्य साम्प्रतं निर्यातो यज्ञमहोत्सवं क्रिया. महादेवाने तिने असा विषय सुरू केला म्हणजे माझ्या माहेरी कार्यक्रम आहे असं वाटतं म्हटलं नाही. प्रजापतेस्य श्वशुरस्य, तुमच्या सासरवाडीला, माझ्या माहेरी नाही. सुरुवात कशी केली, माझ्या माहेरी कार्यक्रम म्हटला तर परवानगी लवकर मिळणार नाही, पण तुमच्या सासरवाडीला कार्यक्रम आहे आणि अशा व्यक्ती महोत्सवासाठी माझ्या बहिणी चालल्या आहेत. कदाचित आपल्याला बोलवायला विसरले असतील. आता आपले माणसं आहेत तर आपल्या माणसांच्याकडे बोलवण्याची वाट कशाला पाहिजे. ठिकठिकाणी बोलवलं जायचं असतं. शास्त्रीय वडिलांकडे, पतीकडे आणि गुरूंकडे या तीन ठिकाणी आमंत्रणाची आवश्यकता नाही. स्वतःहून जायचं, तिथं काही कमीपणा मानाची गरज नाही. पित्याकडे, पतीकडे आणि गुरूंकडे बोलवलं नसेल म्हणून काय झालं, पण जायला हरकत नाही, आपलीच माणसं आहेत ना. तो आधी म्हणाले की एक अक्षराने आपली माणसं ठीक आहे, त्यांनी आपल्याला आपलं मानलं पाहिजे. तुझ्या पित्याच्या ठिकाणी सत्तेचा अहंकार आहे. मी तुला सांगतो, तू जाऊ नको, तुझं चांगलं होणार नाही. भद्रम भवत्यानुभव भविष्यती. पण तिने ठरवलं की नाही, मला जायचंच आहे. मग शेवटचं अस्त्र काढलं डोळ्यातलं पाणी, ते आलं, सगळेच भक्ती त्या ठिकाणी गळतात. त्यामुळे भगवान शिवशंकर सुद्धा सतीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि सती जाऊ लागली. म्हणल्यावर नंदीला सांगितलं, जरा सन्मानाने घेऊन जा, असं काही चालत नव्हतं. सन्मानाने तिच्या बाहेर घेऊन आणि रक्षणासाठी बाबीच्या निघा. नंदीच्या वाटेवर सती बसली आहे आणि निघाली आहे. यज्ञमंडपापर्यंत आली, नंदीवरून उतरली आहे. आज प्रवेश केला, आईला भेटली आहे, बहिणींना भेटली आहे. पण इतक्या दिवसांनी सासरी गेलेली मुलगी घरी परत आल्यावर आईला आपला किती आनंद होतो. तुला कुठे असं आहे म्हणजे त्या सतीला आईने जवळ घेऊन असं म्हणायला पाहिजे होतं, किती वाढले म्हणून. पण असं काही झालं नाही. सतीला जवळ घेतले नाही, दक्ष प्रजापतीला ही आपली कोणी नाहीच. इकडे तिकडे फिरतात, पण बहिणीने एवढं काही दाखवले नाही. मग आई मंडपात तर आपला पिता प्रत्यक्ष यज्ञ करायला बसलाय, ज्याची अत्यंत लाडकी कन्या, पण ती आलेली पाहून सुद्धा दक्ष प्रजापतीने बघितले नाही. सतीने हा आपला अपमान सहन केला. पण यज्ञ मंडपामध्ये नजर टाकली तर कुठलीही भगवान शिवशंकराची जागा रिझर्व नाही. महादेव बसतील असं स्थान असायचं. महादेवाचं यज्ञात संस्थेत विशेषता गणपतीपासून प्रारंभ होतो आणि महादेवांच्या ठिकाणी कसं ज्ञान होतं. कुठलंही कार्य, सृष्टीचा शेवट, कार्याचा शेवट त्यांच्याशिवाय, कुठल्याही कार्याचा शेवटचा मंत्रही त्यांचाच.
आणि अशा महादेवांचा अपमान सतीला सहन करणारे यज्ञ मंडपात तिने बोलण्यास प्रारंभ केला की हे लोक दोषान परेशान हे गुणेषु साधव असे अनेक लोक असतात जे सज्जनांच्या जवळ जातात आणि गुण घेण्यापेक्षा त्यांच्या दुर्गुण काय हे शोधत असतात. सज्जनांच्या जवळ गेल्यावर त्याच्यातले गुण घेण्याच्या ऐवजी दोष पाहत असतात. कसा माझा विचार याला शुभ काय करणार. अंगाला चिता भस्म लावताय. भस्म कशासाठी लावतात. तर महादेव भस्म यासाठी लावतात जे सगळ्यात शेवटी शिल्लक राहतात. सगळ्यात शेवटी शिल्लक राहतं. जीवनभर जगलं आहे सगळं हे माझं ते माझं मी माझं करता करता गेला. त्याचा देह चित्रात गेला आणि मग त्या देहाची झाली राख. आता ही राख माझी सांभाळतो नाही पण मी पण तिथं जळून गेला. माझं पण संपलं तेव्हा पवित्रपणा तेव्हा प्राप्त होतो. पावित्र्य महत्व आणि अहंकार संपला. तुकामुळे देव झाला म्हणून सीता भस्म पवित्र आहे. रुद्राक्ष धारण करता रुद्र अक्ष म्हणजे ही त्यांची करुणा दृष्टी आहे. जगातल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं ही त्यांची करुणा आहे. भरपूर करुणा होता. सर्प वेळात धारण करता कारण सर्प म्हणजे काळ आहे. ज्या काळावरही त्याची सत्ता आहे महाकाळ म्हणून सर्प वेळात धारण करतात. आणि तो सर्प काळ सुद्धा गळ्यातच गळ्याच्या भोवती असला तरी काळालाही ताब्यात ठेवलं जातं. कारण इथं रामनाम आहे. तिथं रामनाम असल्याने तो काळ तिथं थांबवला आहे. तो रामनामाची मर्यादा मुलांना शकत नाही. त्रिशूळ हातामध्ये आहे. हा त्रिशूळ म्हणजे 3 शूरांवरती केलेला प्रहार. माणसाला जगाला या 3 गोष्टी नरकाकडे घेऊन जातात. काम क्रोध आणि लोभ हे 3 शूळ नष्ट करणारे शूळ आहे. कामदेवाला भस्म केलाय. क्रोध तर त्यांनी इथंच ठेवलाय आणि लोभ त्यांना अजिबात नाही. कारण त्यांनी स्वतःसाठी कुठलाच बंगला बांधला नाही. कैलास पर्वतावर बर्फात कळावर बसलाय. गाडाखाली आहे. स्वतःसाठी काहीच नाही. स्वतः महादेवांनी काही निर्माण केले. इतके वैरागी महादेव आहे. ज्यांनी दगड नागवंड ज्यांच्या स्वतःमध्ये आहे असे महादेव. जटा म्हणजे तपोबल आहे. ते काय हेअरस्टाईल आहे. जटा म्हणजे तपोबल आहे. असे महादेव. गलचर्म म्हणजे मग नामक विकाराला ताब्यात ठेवणं आहे. आणि व्याघ्रांबर म्हणजे निष्कामता आहे. दिगंबर व्याघ्रांबर पीतांबर हे शब्द जे आहे. पीतांबर भगवान श्रीकृष्ण पीतांबर परिधान करतात. पीतांबर शब्दाचा अर्थ आहे जे प्रेम रूपी वस्त्र स्वीकारतात. पीत प्राशन काय प्राशन करतात. प्रेम म्हणून पीतांबर. भगवान दत्तगुरु दिगंबर दिशारूपी वस्त्र व्यापकता आहे. दिशा हे त्यांचं वस्त्र. तर महादेव व्याघ्रांबर आणि अशा महादेवांच्या स्तुती या ठिकाणी आहे. त्यानंतर सतीने देहोत्सव केला. ते पाहून महादेवांनी वीरभद्राची निर्मिती केली आणि तदनंतर हा दक्ष यज्ञ समाप्त केला. दक्षाचा विनाश केला. पण ब्रह्मदेवाने पुढे प्रार्थना केली आणि त्यानंतर दक्षाला पुनर्जीवित करून पुन्हा यज्ञ संपन्न झाला. तीच सती पार्वती म्हणून निर्माण झाली. भागवतामध्ये शिवचरित्र ही वेदव्यासांची मोठी सुंदर गुंफण आहे की सगळ्या संप्रदायांना एकत्र करण्याची वृत्ती शिव हेच विष्णू कसे आहे हे या ठिकाणी मांडलं. आपण भगवान शिवशंकराचं स्मरण करू आणि भजनानंतर मध्यंतरी या ठिकाणी